ॲम्ब्युलन्स आहे त्याला जागा द्या ॲम्ब्युलन्सला. आपल्या सर्व शेतकरी आणि कामगारांना जवळजवळ आपण 2 दिवस पायी चालत या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काल संध्याकाळी आलो. संख्या आपली चारोटीपासून जवळजवळ 40 ते 50,000 सर्व आपण शेतकरी कामगार या मोर्चामध्ये सामील झालो. त्यानंतर संख्या कमी झाली नाही, ती उलट वाढली आणि तुमच्या वाढलेल्या या संख्येमुळे आणि आपल्या लाभप्रवृत्तीमुळे आपला विजय हा या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला आणि हा विजय मिळवण्यामध्ये तेवढंच मोठं योगदान या ठिकाणी 19 तारखेपासून आपल्या बरोबर जो मीडिया आहे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा सुद्धा आणि आभार व्यक्त करतो. लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. त्यांनी सुद्धा या उन्हाची तमा न करता आपल्या बरोबर चारोटीपासून आपल्या बरोबर ते पायी चाललेले आहेत. या आंदोलनामध्ये तेवढंच त्यांचे योगदान राहिलेलं आहे. पालघर जिल्ह्याचे आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या मीडियाने केलेलं आहे. आणि म्हणून जरी इथे कलेक्टर मॅडम चर्चा आपल्या बरोबर करत असतील तरी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. ते सारख्या सरकारचे जे वरती जे सचिव आहेत किंवा मंत्री महोदय आहेत त्यांचे सतत त्यांची फोनवर चर्चा सुरू होती आणि त्यांचं सुद्धा त्यांनी मार्ग सांगितलं आहे. म्हणजे सरकारला दखल ही घ्यावी लागली आहे या मीडियामुळे आणि आपल्या आंदोलनामुळे. मित्रांनो, आपण नेहमी मीडिया समोर आपण बोललेलो आहोत की अशा पद्धतीचे आम्हाला समयबद्ध लेखी दिलं तर हे आम्ही आंदोलन स्थगित करू, अशा प्रकारची आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. म्हणून वन अधिकार कायदा तुम्हाला शिष्टमंडळामध्ये जाण्याच्या अगोदर मी बोललो होतो का आमचे जे वनदावे आहेत किंवा आम्हाला जे वन क्षेत्र जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला 2 गुंठे दिलेले आहे, कोणाला 4 गुंठे दिलेले आहे. तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष वन अधिकारी आणि आपले तिथले कार्यकर्ते आणि तो वनपट्टाधारक प्रत्यक्ष जाऊन गुगल असेल किंवा हे जे तुमच्या मशीनद्वारे जे तुम्ही मोजणी केली असेल ती लोक प्रत्यक्ष जाऊन त्यांची स्थळ पाहणी करा आणि आम्हाला सातबारा नोकरून द्या हे आपण त्यांना सांगितलं. ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी मान्य केलेलं आहे की प्रत्यक्ष आम्ही स्थळ पाहणी करू. ज्यांना क्षेत्र कमी मिळालं असेल त्यांची स्थळ पाहणी करून त्याला सातबारा संधी नोकरू हे त्यांनी मान्य केलं. दुसरा एक विषय आपण सांगितला होता की ज्या काही सरकारच्या योजना येतात त्याचा आम्हाला वनपट्टाधारकांना लाभ मिळत नाही तर आम्हाला सेपरेट सातबारा द्यावा. त्याच्यावर खूप चर्चा झाली, परंतु हा धोरणात्मक निर्णय आहे. सेपरेट सातबाऱ्याचा नक्कीच विचार करूया. त्या पद्धतीने आम्ही एक अहवाल तयार करून तो आम्ही सरकारला पाठवूया. परंतु आता त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जो वनपट्टा आपल्याकडे जे क्षेत्र आहे त्याचा नकाशा तयार करून त्यांना ऍग्रीला घेऊ म्हणजे नक्कीच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळेल. नक्कीच त्या योजनेचा आपल्याला लाभ मिळेल. परंतु त्याच्यासाठी त्यांनी 2.5 महिने मागितले. किती महिने मागितले? 2.5. पण आम्ही त्यांना सांगितलं 2.5चे तुम्ही 3 घ्या, काय हरकत नाही, पण आम्हाला 3 महिन्यामध्ये हे ऍग्रीला दिलेच पाहिजे. ते म्हणाले आम्ही देऊया. हा आपला मोठा विजय आहे. हा आपला मोठा विजय आहे. मागच्या मोर्चामध्ये आपण 8,000 वनदावे दिले होते. मागील मोर्चामध्ये 8,000 आपण वनदावे दिले होते. त्याच्यातले 4,000 वनदावे त्यांनी मंजूर केले आहेत आणि पुढे
11,000 बंधावे हे येत्या 30 एप्रिल 2026 पर्यंत 11,000 बंधावे पुन्हा ते मंजूर करणार आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा आपला या ठिकाणी मोठा विजय झालेला आहे. लेखी स्वरूपामध्ये दिला आणि आपली मागणी होती कारण लगेच आजच्या आज काय बंधावे जाऊन सर पाणी करून देऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे. म्हणून 2.5 महिने ते मागवते आपण स्वतः सांगितलं 2.5 ते तुम्ही 3 घ्या पण कॉन्क्रीट झालं पाहिजे ते आम्हाला तुम्ही करून दिलं पाहिजे ते त्यांनी मान्य केलेलं आहे. जे अपक्ष आहेत जे नामंजूर आहेत त्याची सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर पुन्हा फेर चौकशी करू सर पाणी करून ते सुद्धा आम्ही मंजूर करून देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. दुसरा आपला विषय होता की आम्ही देवस्थान ज्या पूर्वीचे 1945 पासूनच्या आमच्या ज्या वनजमिनी आपले हे देवस्थान गायरान आणि सेक्स वगैरे जागा आहेत, त्याच्यावर आमचं अतिक्रमण आहे ते सुद्धा आम्हाला कुठे सातबारा सगळी नोंद झाली पाहिजे. आता खरं म्हणजे मागचे जेव्हा तहसीलदार बोडके साहेब होते काही प्रोसेस केली होती की पंचनामा वगैरे केलं होतं. आता काय करणार तर आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलं आहे की आम्ही याची प्रत्यक्ष जाऊन स्थळ पाहणी करूया. त्याच्यासाठी त्यांनी एक कमिटी नेमली एक समिती तयार केली आणि त्या समितीमध्ये त्यांचे महसूल अधिकारी ऍडिशनल कलेक्टर वगैरे त्या समितीमध्ये राहणार आहेत. आम्ही त्याला सूचना केली प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार तुम्ही त्या समितीमध्ये घ्या आणि एक अहवाल तयार करा की प्रत्येक तालुक्यामध्ये देवस्थान गायरान आणि शेख साहेबांची जमीनदार त्यांच्यामध्ये किती लोकांचं अतिक्रमण आहे किंवा किती लोकांनी जमीन कसं आहे याचा अहवाल तुम्ही तयार करा रिपोर्ट तयार करा. त्यांनी सांगितलं की आम्ही कमिटी नेमून तो तयार करतो पण आम्ही सांगितलं की नाही तसं नाही होणार. तुम्ही प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार घ्या पण त्या समितीमध्ये आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 5 प्रतिनिधी तुम्ही घेतले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते मंजूर केलं आहे. या समितीमध्ये असं होत नाही की एखाद्या सरकारी महसूल अधिकाऱ्यांची समिती नेमली जाते त्याच्यामध्ये दुसरे प्रतिनिधी येतात तसं होत नाही. परंतु आपण तुमच्या मोर्चामुळे म्हणजे आपल्या मोर्चामुळे आपल्या आंदोलनामुळे आपले 5 प्रतिनिधी त्यांना आपण घ्यायला भाग पडलेला आहे. देवस्थान वगैरे सर्व जमीन म्हणजे असं होणार नाही की ते त्यांच्या मनमानीप्रमाणे ते अहवाल तयार करतील असं होणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या तिथे बसलेलो आहोत. आता 5 प्रतिनिधी कोण द्यायचे ते पक्षाची जिल्हा कमिटी ठरवेल ती नावं आम्ही देऊ आणि महिन्यातून 1 मिटिंग होईल तालुका स्तरावर जाऊ तहसीलदारांना घेऊ आणि जे त्याचे फॉर्म भरले जातील असं मोकळं करणार नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका ऑफिसमध्ये ज्या तालुक्याचा ऑफिस आहे त्या ठिकाणी प्रत्येकाचा फॉर्म भरला जाईल त्याची नोंद होईल आणि त्याच्या जागेवर ही समिती आम्ही जाऊ आणि त्याची पाहणी करू. असं होणार नाही की सरसकट कुठे पण जाऊन पाहणी करली ते होणार नाही. ते फॉर्म जो जमीन कसतो आहे त्याचा फॉर्म मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका ऑफिसवर कार्यालयात भरला जाईल. त्याची फाईल ही पक्षाकडे राहील आणि जोपर्यंत त्याचा पूर्ण अहवाल तयार होत आहे तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही आमची राहील. हा एक चांगला आपला विजय झालेला आहे. तळघराचे फॉर्म काही आपण भरले ते त्यांनी स्वीकारले आहे परंतु त्यांनी सांगितलं की काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत असं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं. मग आम्ही त्यांना सांगितलं का तुमच्या पद्धतीने फॉर्मॅट तयार करून द्या फॉर्म तयार करून द्या तो आम्ही याच्या पुढे करू. त्यांनी तो फॉर्म आपल्याला तयार करून दिलेला आहे. तळघराचा फॉर्म तयार करून दिलेला आहे. तो फॉर्म आता आमच्याकडे आहे घर आणि घर तो आम्ही कोणाला पण दिला नाही. तो सुद्धा फॉर्म पक्षाच्या कार्यालयामध्ये भरला जाईल आणि जे आमचं घर आहे ते कुठेतरी आहे गावठाणमध्ये इकडे तिकडे त्या घराचा अजून आमचा काही पुरावा नाही. तो पुरावा आम्ही आता घेतल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून तो फॉर्म त्यांनी आपल्याला तयार करून दिला, तोच फॉर्म भरला जाईल. हा सुद्धा एक विजय झाला. त्यानंतर स्मार्ट मीटर. हा स्मार्ट मीटर हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे. पण आम्ही सांगितलं की हा मोर्चा आहे, 2 दिवस 60 किलोमीटर पायी प्रवास मिळाला होता. मग आमचा जो बीपीएल मीटर होता तो ज्यांच्याकडे आहे तो याच्या पुढे करता कामा नये. आणि तुम्ही या मोर्चाच्या एक रेफरन्स घेऊन तुम्ही सरकारला कळवा की पालघर जिल्हा हा बहुआदिवासी जिल्हा आहे आणि ग्रामीण भागामध्ये एवढं मीटर भरता येणार नाही. म्हणून सरकारला तुम्ही कळवा का हा जिल्हा स्मार्ट मीटर मधून वगळा. हा स्मार्ट मीटर पालघर जिल्ह्याला लागू करू नका अशा प्रकारचं अहवाल तुम्ही सरकारला पाठवा असं आम्ही त्यांना सांगितलं. ते त्यांनी मान्य केलेलं आहे की असा आम्ही अहवाल पाठवून देऊ. पण त्यांना तिथे पण आम्ही सांगितलंय तेवढ्याच वर्ष आपण सोडून द्यायचे नाही. आम्ही सांगितलंय का तुम्ही हे स्मार्ट मीटर लावायला याच्या पुढे यायचं नाही गावात. आणि घरचा मालक असल्याशिवाय तुम्ही मीटर लावण्यासाठी घराची पायरी चढायचं नाही. हे गपचूप येतात आणि घरात कोणी नसेल तेव्हा मीटर लावून जातात. हे याच्या पुढे चालणार नाही. हे सुद्धा आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने बरेचशा आपल्या ज्या 11 मागण्या आहेत, 12 मागण्या, त्याच्यावर सर्व सविस्तर चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे आता सर्व 12 मागण्याचे इथे काही विश्लेषण करणार नाही. परंतु घरकुलच्या बाबतीत सुद्धा चांगला निर्णय झालेला आहे. जे काही रोजगार हमीची कामं जे 312 रुपये वेतन दिलं जातं तर ते 2-2 महिने पेंडिंग राहतात. आम्ही सांगितलं रोजगार हमीवर काम करणारे आमचा भाऊ आमची बहीण जी आहे ते रोज कमवणारे आणि रोज खाणारे. तुम्ही 2-2 महिने जर हे हा जो त्यांचा जो पगार थांबून ठेवला तर आम्ही जगायचं कसा. मग त्यांनी सांगितलं की आता आमच्या स्तरावर आम्ही लवकरात लवकर देण्याची तरतूद करू. ती लवकरात लवकर देण्याची तुम्ही तरतूद करा. त्याचा पाठपुरावा आम्ही जिल्हा कमिटी पुढे याच्या पुढे करणार आहोत. जवाहर असेल, मोकळा असेल, वावर बांधणी असेल, कोणाचंही रोजगार हमीचं काम असेल त्याचा त्याची काय सॅलरी आहे ती याच्या पुढे पेंडिंग राहणार नाही. अशा प्रकारची दखल ही या ठिकाणी शासनाने घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपले अनेक मुद्दे, जल जीवनचं काम हे सुद्धा त्यांनी आपल्याला लिखित दिलं आहे. ते सुद्धा डिसेंबरच्या एंडपर्यंत ते काम पूर्ण करणार आहे. असे अनेक प्रश्न हे सर्व 12च्या 12 मागण्या सविस्तर चर्चा झालेली आहे. मला वाटत नाही की कधी आम्ही अनेक शिष्टमंडळामध्ये गेलेलो आहोत पण एवढी 7 ते 8 तास चर्चा ही कुठेही झालेली असेल असं मला अजूनपर्यंत जाणवलं नाही. ही 8 तास चर्चा या पालघरच्या कलेक्टर कार्यालयामध्ये झाली आहे. त्यामुळे मीडियाचा पुन्हा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. कारण ते 8 तास हे थांबलेले आपल्यासाठी, आपल्या गोरगरिबांची कलम या मीडियाच्या लोकांना पण आहे याची दखल त्यांनी घेतलेली आहे. म्हणून त्याचा पुरेसा आभार व्यक्त करतो. कारण मुंबईवरून आलेले मीडियावाले आपले सुनवणे वगैरे ते म्हणाले की साहेब एवढे 8 तास आजपर्यंत आम्ही कोणत्या शिष्टमंडळाची वाट पाहिली नाही पण आपली पाहिलेली आहे. हे आमच्यासाठी खरंच चांगलं आहे. आणि दुसरं ह्या सर्व मागण्या आपल्याला लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यावर मी जास्त बोलणार नाही. टोमॅटो डोळे शेवटी समारोप करताना बोलतील. परंतु रात्री जरी का पोलीस प्रशासनाने आपल्याला रस्त्यावर जरी झोपवलं असेल तरी त्यांचेही आपल्याला सहकार्य आहेत. कारण चारोटी पासून चालत आलेले बरेचसे पोलीस अधिकारी आपल्या इथपर्यंत झालेले त्यांचाही आपल्याला आभार व्यक्त करावा लागेल. त्यामुळे बरेचसे पोलीस अधिकारी चालत आलेले आहेत.
आता सर्वांची मला नावं काय आठवत नाही त्यामुळे घेता येणार नाही, परंतु काही नाव आठवतात तर मी घेतो. असंही होतं का मला की नाव नाही घेत, मला घ्यावं लागेल. जे कासा पोलीस स्टेशनमध्ये पूर्वी मांजरे साहेब म्हणून होते, ते खरोखर म्हणजे सुरुवातीपासून ते इथपर्यंत चालले. चालता त्यांची चालही बंद पण आता तुम्ही दिसले खराब करत असते. त्याचप्रमाणे दानूच्या पवारचे पण बरेचसे चालले, चांगलं आहे. आम्हाला तेही आपले कामगार शेतकऱ्यांची पोरं आहेत. कधी कधी त्यांना वाटतं की आमचे प्रश्न सुटले पाहिजेत, परंतु ते कुठेतरी बांधील असल्यामुळे ते समोर बोलू शकत नाही. परंतु त्यांना आपली खरंच त्यांना हे केलं तर त्याचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि 12च्या 12 वाजण्यावर चर्चा झालेली आहे. ते प्रश्न आपले सुटलेले आहेत. शेवटचा एक प्रश्न आहे, वाढवण बंदर आणि मुरबा बंदर हे रद्द झाले पाहिजे, रद्द झाले पाहिजे. तर त्याच्याही ते म्हणाले की तुमच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करून त्याबद्दल सुद्धा करू. त्याचप्रमाणे बोईसर डीवायएसपी नाईक साहेब हे रात्रभरचे मी झोपलो होतो तर ते सारखे येऊन होते, साहेब तुम्हाला मच्छर कापतात. मी सांगितलं मच्छराची भय करा, मी इथे झोपणार. आणि त्यांनी पण खूप सहकार्य केलं. त्यामुळे की साहेब पाण्याची व्यवस्था तिकडे गेली आणि तुम्ही येऊन इकडे बसले. आमचे एक टाइमवर तुम्ही हाल म्हणे केले. ठीक आहे साहेब, आता आमच्या हातात नाही ना, हे सर्व आमचं भाऊ बहिणी यांच्या हातामुळे आम्ही सांगू शकत नाही. आम्ही त्यांचे नेतृत्व आहे, हा मोर्चा आमचे नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे सर्वांना या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि खरंच म्हणजे काय बोलू ते शब्द आपल्यासाठी नाही आहेत. खरंच माझ्याकडे हे शब्द नाही आहेत, मी काय बोलू. आज पालघर जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर पालघर जिल्ह्याच्या लोअर मार्गची दखल संपूर्ण देशाने घेतले. हे काम तुम्ही करता. काँग्रेस पक्षाचे माननीय श्री राहुल गांधी साहेब यांनी आपल्या मोर्चाची दखल घेतली. यांनी आपल्या मोर्चाची दखल घेतली. एक इतिहास पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन किंवा पायी मोर्चा आजपर्यंत झालेला आहे. हा इतिहास तुम्ही घडवलेला आहे, यासाठी तुम्हाला क्रांतिकारीला सलाम करतो. लढाई संपलेली नाही मित्रो, लढाई संपलेली नाही. लढाई अजून याच्यापेक्षा चुकीने आपल्याला करावी लागेल. हे 3 महिने आपण 3 महिने वाट बघतोय, कारण 3 महिन्यामध्ये आपल्याला 3 महिन्यामध्ये मी तिथेही सांगितलं आहे, सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, तुम्ही एवढं हलक्यावर घेऊ नका. तुम्ही एवढं हलक्यावर घेऊ नका. आपण काल बोललो होतो, जर समाधानकारक चर्चा झाली नाही आणि समयबद्ध देखील केले नाही तर आमचे सर्व भाऊ हे रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसण्याची तयारी करत आहे. मग काय झालं मला माहिती नाही, अजून कुठून पोलीस मागवले, परंतु मला असं कळलं का सर्व रेल्वे स्टेशनवर पोलीस तैनात केले आहे. बरं झाले ते तुम्ही जर आम्ही दिली नाही, नाही तर आम्ही आता इथून स्वयंपाकाची सर्व भांडी घेऊन रेल्वेमध्ये जाऊन बसतो. पण ते नाही झालं. चांगली गोष्ट आहे, सकारात्मक चर्चा झाली. पण आम्ही सांगितलं ही चर्चा तुम्ही देखील करताना हे हलक्यावर घेऊ नका. याच्यानंतर 3 महिने आंदोलन सुरू झालं. याच्यानंतर जर 3 महिने आंदोलन सुरू झालं तर तुम्ही कोणी त्याला कंट्रोल करू शकणार ना, हे या ठिकाणी सांगतो. मग अख्ख्या राज्याची जरी तुम्ही पोलिसांनी तरी सुद्धा मग नंतर आम्ही मानणार नाही आणि काढणार नाही. हे म्हणून याच्या तयारीला 3 महिन्यांची तयारी आपण पुढे करूया. परंतु मला अशा अपेक्षा आहे का जे लिखित आहे
ते नक्कीच जिल्हा कमिटीची ही जबाबदारी आहे की महिन्याला 15 दिवसांनी पाठपुरावा करू, तरी सुद्धा या मागण्या आपण पदरात पाऊल घेऊया. एवढ्या प्रसंगी बोलतो थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.